आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये वनरक्षक परीक्षेत पास झाली अवसरी कोर्टची कन्या आणि आपल्या तालुक्याचा अभिमान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ऋतुजा राजगुरू इथं आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीमध्ये मी स्वागत करतो। पहा, आता गेले अनेक दिवस ती वनरक्षक किंवा पोलीस परीक्षेसाठी ती प्रयत्नशील होती। विशेष करून घरची परिस्थिती जेमतेम म्हणजे सर्वसाधारणपणे ती आपलं दैनंदिन जीवन कशी जगायची ही तिच्या तोंडून ऐकू आणि त्या पद्धतीने तिने परीक्षा कशी दिली आणि त्यामध्ये कसं यश मिळवलं तर त्या संदर्भात ऋतुजा तुझं स्वागत करतो। ऋतुजा, तुझं नाव अवसरी कोर्टची कन्या आहे, तर तू तुझं ध्येय 10वीला किती मार्क्स होती तुला? मला 10वीला 60% होते। 60%? कुठल्या विद्यालयात शिकत होती? बरोबर। तर तिला 60% होती। तू 10वी नंतर तू ठरवलं होतं का मला फॉरेस्ट मध्ये किंवा पोलीस मध्ये जायचं? कसं ध्येय कशा पद्धतीने वाटलं का इथं ह्या क्षेत्र निवडलं? कुठे मला पोलीस भरती जायचं होतं। वनरक्षकाचे पेपर सुटले, मग मी ती भरती दिली आणि त्याच्यात पास झाले। तर पास झाले, पण तू परिस्थिती घरची जेमतेम होती। तू कॉलेजला इथं अण्णासाहेब कॉलेजला आता काय शिक्षण घेते तू? आता मी आर्ट्स मध्ये करते, म्हणजे रेग्युलर कॉलेज करते। पण सुट्टीच्या दिवशी तू काय काम करत होती? मी लग्नाला वाढायला जायची। लग्नाला वाढायला जायची। तिला किती रुपये रोज मिळायचं तुला? मला पण 250 रुपये मिळायचे। 250 रुपये दररोज, म्हणजे ज्यावेळेस वाढायला जाईल त्यावेळेस, आणि त्याच्यातून तुझा उदरनिर्वाह तू करायची। आणि विशेष करून बघा, आता परिस्थिती तुझी जेमतेम असताना तू ध्येय उत्तुंग ठेवलं, तर यातून तू बाकीच्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करू शकतो? बाकीच्या विद्यार्थ्यांना मी असंच करेन का कष्टातून म्हणजे कसं मोठं जाण्याचं ध्येय हे करावं, ध्येय ठेवा आणि कष्टाचंच फळ असं करा, कष्टातून साध्य होतंय। म्हणजे तू सर्वसाधारणपणे सगळ्यांना एक संदेश देऊ शकते का चांगल्या पद्धतीने तुम्ही ध्येय ठेवलं तर तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचू शकता। तर मला काय म्हणायचं, दुसरा एक साधा प्रश्न आहे का, तुला ज्यावेळेस ही वनरक्षक परीक्षा दिली तर तुला खात्री होती का मी याच्यात पास होईल म्हणून? मला खात्री होती, आत्मविश्वास होता की मी होईन पास, पण माझं ध्येय म्हणजे होतं की मी होईन पास, आत्मविश्वास होता। किती मार्क्सचा पेपर होता तुझा? 200 मार्काचा। त्याच्यात तुला किती मार्क्स पडली? मला 185 मार्क्स पडले। ज्यावेळेस तुला निकाल ऑनलाईन पाहिला का तो? हो। मग त्यावेळेस तुला काय वाटलं, मनामध्ये किती आनंद झाला किंवा काय? तेव्हा मनामध्ये मला खूप आनंद झाला की मी आता आई वडील नाही, पण म्हणजे मी माझ्या आजी आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं, हेच मला खूप भारी वाटलं। सर्वसाधारणपणे बऱ्याच वेळा बघा, काही विद्यार्थी ध्येय न ठेवता परीक्षेला सामोरे जातात किंवा विविध मार्गाने ते म्हणतात का आम्हाला यश मिळेल, पण तू 10वी पासून ध्येय ठेवलं होतं का मी पोलीस किंवा वन खात्यामध्ये जाईल, तर त्या पद्धतीने तू आता यशस्वी झाली। तर वन खात्याच्या 200 पैकी 200 मार्क्सचा पेपर होता, तर 185 मार्क्स मिळाले। पण तुझ्या आता देखील तोंडी सगळे परीक्षा झाल्यात पूर्ण? पूर्ण झाल्यात। आता तू जॉईनिंग कधी होणार आहे? आता 4 जूनच्या नंतर। आणि इथं कॉलेजला कशाने, म्हणजे एसटी बसने यायची का तू? मी सायकल घेऊन यायची, रिक्षाहून पण जायची। मग कधी कधी पैशाची अशी आर्थिक अडचण वाटायची? मला पैशाची भरपूर अडचण जाणवायची, मग मी सायकलीवर यायची कॉलेजला आणि सायकलीवर जायची ना। मग तुझ्या मित्रमंडळ किंवा तुझ्या नातेवाईकांनी तुला काय मदत केली? खूप साथ केली ना। मग आता तू घरी किती वेळा अभ्यास करायची या संदर्भात? वन खात्याची जी परीक्षा द्यायची त्याच्या अगोदर किती दिवस अभ्यास चालू होता तुझा? माझा 1 वर्ष चालू होता अभ्यास चालू होता। किती वेळ करायची, सकाळ की संध्याकाळ? मी सकाळी कॉलेजला यायची, 4 वाजता उठून यायची, माझं ग्राउंड पूर्ण करायची आणि ग्रंथालयात मी अभ्यासाला बसायची। मंचरच्या अण्णासाहेब कॉलेजमध्ये। विशेष करून बराच वेळा काय होतंय, आपण पाहतो का ध्येय ठेवलं तर यश मिळतं, हे तुझ्या माध्यमातून लोकांसमोर जात आहे, पण त्या पद्धतीने लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे। अनेक वेळा विद्यार्थी काय करतात, ध्येय ठेवत नाही आणि मला या पद्धतीने जायचंय। तुझ्या आता आजी आजोबांची काय इच्छा होती, वन खात्यात का पोलीस मध्ये जायची इच्छा होती? वन खात्यात झाले, त्यांना अभिमानच आहे, पण चांगली नोकरी आहे। मग आता पोलीसची दिली का तू परीक्षा? नाही दिली। देणार आहे का भविष्यात? भविष्यात नाही, आता वन खात्यामध्ये जायचं। आता पोस्ट मोठी। तुझ्या आता घरात तुला बहिणी किती आहेत? मला बहीण एकच आहे, भाऊ एक। तुझ्या तू छोटी का मोठी?
मी छोटी आहे. छोटी आहे ना. बरं. ते काय करतात भाऊ? भाऊ आता डिप्लोमा करतो. काय नाव त्याचं? ओमकार संतोष राजपूत. आणि बहीण? बहीण रेश्मा संतोष राजपूत. ती काय करते? ती आता डिग्रीला आहे. डिग्रीला आहे ना. आणि तुझ्या आजी आजोबाचं काय शिक्षण झालंय? हो नाही, त्यांचं त्यांचा काय व्यवसाय आहे? त्यांचा झाडू. झाडू बंद तयार करून? हो, झाडू तयार करून. तुला जमतं झाडू तयार करायला? नाही, मी झाडू विचारते. विक्री करते का? हो. हरकत नाही. म्हणजे बघा, तू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादन केलेलं आहे. आता वन खात्याची सेवा करणार आहे तू. वन खात्यामध्ये जाऊन बाबा शेतकऱ्यांची काही निगडीत असतात प्रश्न, किंवा शेतकरी कधी कधी समजा अनावरात झाडे तोडतात, किंवा बऱ्याच वेळा नियम माहीत नसतात, किंवा आता आपल्याकडे बिबट्याचं साम्राज्य, त्या संदर्भात काय तू जनजागृती करू शकते? हो. जनजागृती लोकांमध्ये जाऊन करू शकणार. हो. तर एकंदर सर्वत्र आनंद झाला आहे. आणि बघा का सुट्टीच्या दिवशी ती जिथं विवाह असतील, किंवा सत्यनारायण पूजा असतील, किंवा इतर ठिकाणी असतील, ती वाढायला जायची. वाढायला जाऊन स्वतः 200-250 किंवा 300 रुपये रोज मिळायचा. त्या माध्यमातून तिने यश संपादन केलंय. आणि आता वनरक्षक म्हणून तिची आता नियुक्ती झाली आहे. फक्त तिची ऑर्डर राहिली आणि नेमणुकीचं ठिकाण राहिली. तर तुझ्याला आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने आपण खूप खूप शुभेच्छा देऊ. धन्यवाद.